जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग। महाजनांच्या जामनेरमधील निवासस्थानी आमदार खासदारांची 2 तास बैठक। जळगावची जागा भाजपने लढवावी, आमदार खासदारांची महाजनांकडे मागणी। सूत्रांची माहिती तर महायुतीमध्ये शिवसेनेचाही दावा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागेची मागणी होतीये। मेरिटवर जागा वाटप केलं जाईल। उद्या किंवा परवापर्यंत जागांचा तिढा सुटलेला असेल। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती तर जागा निश्चित झाल्या की उमेदवार ठरतील। महाजनांची माहिती। जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावरती जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार मंत्री ठाम आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ शिंदेंसोबत भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। शिवसेनेने 7 जागांची मागणी केली आहे। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। जागा सुटणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। कोणाला द्यायची शिंदे ठरवतील। प्रतापराव जाधव आणि गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेसाठी जागा मागितल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी जालन्यातून भाजपच्या भास्कर दानवे यांचं नाव चर्चेत आहे। भास्कर दानवे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू आहेत। उमेदवारीसाठी भास्कर दानवे यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे। पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष। मोठं संख्याबळ असल्यानं विधान परिषदेची जागा महायुती भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं नाना पटोलेंनी घेतली काँग्रेसच्या सदस्य वोटर्सची मीटिंग। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावाही घेतला। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी। सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवलं। सत्तार यांचा आरोप आहे। अब्दुल सत्तार यांचा नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा। निधी अंधारात दिला जात नाही। अब्दुल सत्तारांनी माझ्यासोबत चर्चा करावी। सत्तारांनी नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिरसाटांचं सत्तारांना प्रत्युत्तर। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन। झुरळ हे नाव अयोग्य आहे, पण जनतेचं समर्थन महत्त्वाचं आहे। अण्णा हजारे यांचं वक्तव्य आहे। तर लोकयुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय, असा देखील अण्णा हजारे यांनी सवाल उपस्थित केलाय। वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपात प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी स्वर्गीय अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी अभिवादन केलं। सुनेत्र पवार सध्या बारामती दौऱ्यावर। अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावर पोहोचले। पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच अमित ठाकरे यांच्या भेटीला। तर नीट हटवा देश वाचवा वाढदिवसासाठी आणलेल्या केकवर उल्लेख। आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर। मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणुकीनंतर पक्षाची मूठ बांधण्यासाठी दौऱ्याला महत्त्व। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील नुकताच नाशिकचा दौरा केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा दौरा। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये। सूत्रांची माहिती शिंदे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे। सूत्रांची माहिती विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता। विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्ली दरबारी सोडवण्याची शक्यता। खासदार श्रीकांत शिंदे यांचा शहापूर भागात दौरा। श्रीकांत शिंदेंसोबत योगेश कदम, आनंद परांजपे हे देखील दौऱ्यावर। माजी आमदार नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत ठाणे ग्रामीणमधील मतदारसंघाचा आढावा घेणार। ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी भाजपने प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी पाठवलं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप। तर प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। हाके आक्रमक। प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची चौकशी केली जाणार। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून परवानगी। राजारामपुरी पोलिसांकडून गायकवाड यांना नोटीस पाठवली जाणार। संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करा। संजय गायकवाड यांना आता कळेल कायदेशीरता पाळणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करणं हे आहे। तर पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा सरोदेंचा आरोप।
कोर्टाचा आदर करून मी चौकशीला सामोरं जाणार, पुस्तकातून केलेल्या शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। संजय गायकवाड यांना थेट अटक करा, गायकवाड यांनी गुन्हा कबूल केलाय, मग चौकशी काय करताय? प्रकाशक प्रशांत आंबी यांची प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडे मागणी। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, मतदारसंख्या आणि जागेच्या दाव्यावरून दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी जोरदार दावा। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या पुण्याच्या सदाशिव पेठेतील घरावर सीबीआयचा छापा, लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये सीबीआयची छापेमारी, छाप्यामध्ये सीबीआयला नीट प्रश्नपत्रिकेचे संच सापडलेत। मनीषा हवालदारने लिहिलेल्या प्रश्नपत्रिकाही सापडलेल्या आहेत, काही प्रश्नपत्रिका कागदपत्र जाळल्याचाही सीबीआयला संशय आहे। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद आहेत, सीबीआयच्या तपासात समोर आले। त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉड कोण याचा तपास आणखी वेगानं होणार आहे। हवालदारनं मनीषा मांढरे सोबत केलेले व्हॉट्सअप चॅट देखील डिलीट केल्याचं सीबीआय चौकशीत मान्य करण्यात आलंय। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। मोठेगावकर अंधश्रद्धाळू होता का असा सवाल उपस्थित करणारा हा व्हिडिओ आहे। विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोठेगावकरचा जुना व्हिडिओ समोर आलाय। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरला, सूत्रांची माहिती आहे। पुण्याच्या बुधवार पेठेत असलेल्या शाळेतून काढले आहेत प्रश्नांचे प्रिंटआउट्स, सूत्रांची माहिती आहे। लातूर जवळील खोपेगाव शिवारामध्ये मोठेगावकरने उभारलेली इमारत अनधिकृत आहे। इमारती यावेळेस या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करा, जिल्हाधिकाऱ्यांनी मोठेगावकरला नोटीस पाठवली आहे। शैक्षणिक संकुलासाठी ही इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती आहे। लातूरमध्ये 8 दिवसांनंतरही सीबीआयचे तपास सुरूच आहे। सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा मोठेगावकरच्या कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली आहे। आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी झाली आहे। आर्थिक संदर्भाने देखील सीबीआय चौकशी करत असल्याची माहिती आहे। शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। बीड जिल्ह्यातील सोनी जवळा या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी घटना घडली आहे। दिगंबर ससाणे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। पंढरपूर शहरामध्ये काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दर्शन रांगेतील भाविकांचे मोठे हाल। वारा आणि जोरदार पावसामुळे रांगेमध्ये पाणी साचलं। मंदिर समितीने तात्काळ योग्य व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा नगरसेवक विक्रम पापरकर यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शिलेगाव, गोपालवाडी, वजनापूर, वसू, सायगावसह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी। येवला तालुक्यातील नगरसूल परिसरामध्ये गारपिटीसह वादळाचा कहर झालाय। वादळी वाऱ्यामुळे येवल्यामध्ये पोल्ट्री गोडाऊन, पॉली हाऊस उद्ध्वस्त झालंय। नैसर्गिक संकटामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हवालदिल झालेत। मान्सूनपूर्व तडाख्यामध्ये उत्तर पुण्याला तडाखा बसलाय। आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्यात। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं थैमान घातल्यानं शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झालाय। दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळल्यात। रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळते। सह्याद्री पट्ट्याच्या कुडाळ तालुक्यातील नारूर, घोटगे, माणगाव, खोरे सहित वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात पाऊस झालाय। जिल्ह्यामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे।